आणि राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत। मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये संपन्न होणार आहे आणि राज ठाकरे आपल्या नाशिक दौऱ्यामध्ये काळाराम मंदिराला भेट देणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात सगळीकडे बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे। आमच्या प्रतिनिधींनी याच ठिकाणी आढावा घेतलाय, आपण पाहूया। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचा 18वा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा होत आहे आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत। खरं तर राज ठाकरे हे पहिल्या दिवशी काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 9 मार्च रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड या सभागृहामध्ये वर्धापन दिनानिमित्तानं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर नाशिक शहरात असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कार्यालयाचे देखील उद्घाटन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे। एकूणच मनसेचा नाशिक हा बालेकिल्ला समजला जायचा आणि त्यामुळे पुन्हा एकदा बालेकिल्ला मिळवण्यासाठी मनसेकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याची जी चर्चा आहे ती सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। मनसेकडून वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिक शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरती लढाईचं ते जिंकण्यासाठीच अशा पद्धतीचे स्लोगन देखील टाकण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या नाशिकमधील वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही विशेष राजकीय भूमिका घेता का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला मिळवण्यासाठी राज ठाकरे आणि त्यांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत का हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।